हाय, हॅलो, नमस्ते. मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चला लागूया तयारीला. सकाळी सकाळी 6 वाजता उठल्यास दिगंबर यांचा टिफिन देखील आहे आणि इथे मी उकळवलं आहे धण्याचं पाणी. तर सकाळची सुरुवात ही माझी धण्याच्या पाण्याने होते. तुम्हाला माहितीच आहे काढा सध्या बंद आहे, ॲसिड रिफ्लेक्शनचा त्रास होते म्हणून धणा आणि बार्लेचा इथे मी काढा घेते. आणि सकाळी सकाळी अनुषापोटी बिना ब्रश करता असं घेतलेलं चांगलं असतं. तर तुम्ही देखील सुरू करा. गरम पाणी घेतलं तरी चालेल जर धणा पाणी नसेल घ्यायचं तर सगळी कामं आवरून आंघोळ करून आलेली आहे. आता आथांगचा नाश्ता बनवते, डोसा. आथांगला शाळेत सोडलं, दिगंबर देखील गेलेत ऑफिसला. मला इथे मॉलला ड्रॉप केलं आणि ते गेले. आणि इथे बघा मॉलमध्ये मस्तपैकी फिश मार्केट सजवत होते, म्हटलं तुम्हालाही दाखवावे. तर इथे काटे काढलेले मासेसुद्धा असतात, अख्खे मासे पण आहे. आणि हे बघा हे शिंपले तर अशा पद्धतीने बर्फामध्ये ठेवण्यात आलेले आहे. आता ह्या मॉलमधून घरी जायचं, घरून आपल्याला आथांगला देखील घ्यायचं आहे. आणि मासे बघा तुम्ही कशा पद्धतीचे आहेत. तिथे फ्रेश मासे भेटतच नाही, असेच आपल्याला बर्फातले मासे घ्यावे लागतात. त्यानंतर मला कॅनॉल दिसला, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. हे दृश्य खूप सुंदर आहे, बघू शकता. आणि आता नुकतीच स्प्रिंग सीझनला सुरुवात होते आहे, तर आता खूप सुंदर सुंदर गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे. स्प्रिंग सीझन समोर दिसत असेल, पिवळी पिवळी फुलं आली मस्त लॉनवर. तर घरी आलो आथांगला घेऊन. आथांगचं रडगाणं बघा, शूज काढा. तर असाच करतो हा. त्याला म्हणजे दमच निघत नाही काढेपर्यंत, तो रडतच राहतो. जोपर्यंत सगळ्या गोष्टी काढून जागच्या जागी ठेवल्या जात नाही तोपर्यंत आपला आथांग काय शांत होत नाही. त्याला ती शिस्तच लागलेली आहे. त्याचा कोट जागेवर गेला पाहिजे, शूज जागेवर गेले पाहिजे, मगच तो घरात पाय ठेवतो. त्यानंतर जेवायला बीन्सची भाजी आणि चपाती केलेली होती, पण आथांगला मात्र डोसाच खायचा होता म्हणून त्याला मी डोसा करून दिला. आणि स्वराने आणि मी भाजी चपातीचा इथे आस्वाद घेतला. तर भाजी मी 32 वेळा चावून खाते आहे, बघू शकता. अशा पद्धतीने छोटे छोटे बाईट घेऊन. तर माझे रुटीन चालू आहे, फक्त काही गोष्टी मी वर्ज्य केल्या आहे, बाकी काही नाही. डाएट बंद केला म्हणजे पूर्ण बंद नाही आहे, 80% चालूच आहे. तर अशा पद्धतीने आमचं जेवण चाललं आहे. त्यानंतर आथांग बघा आता काय म्हणतोय. काय म्हणतोय, What is she doing with the cake? बघितलं कसा बोलतो. तुम्हाला समजलं का? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आथांग नेमकं काय म्हणत होता. तर त्याच्या दिदीसोबत खूप लाड दुलार करतो बघा तुम्ही. तिथला पुळी आलेली आहे, ती काढून राहिला तो. तर त्याला वाटलं काय लागलं काय नाही. त्यानंतर मग काय संध्याकाळी आपलं भाजी चपातीच केली होती आज. कुरडईचा भुगा आणि चपाती. अशा पद्धतीने आजचा दिवस मस्त गेला. तुमचा दिवस कसा गेला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय.